पाहत पुढची बातमी. रांजणगाव इथल्या गाजलेल्या 18 कोटी रुपयांच्या सरकारी जमीन घोटाळ्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंडकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी हजेरी लावली. भाजपच्या उमेदवार स्वाती पाचुंडकर यांच्यावर ज्या जमिनीचा अपहार केल्याचा आरोप आहे ती जमीन सरकारी जमा करण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच दिला होता. त्यांच्याच प्रचारामध्ये विखे पाटील गेल्यानं आता अनेकांच्या भुवया उंचावल्यात. स्वाती पाचुंडकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जे जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती. या संदर्भात त्यांच्यावर 13 केसेस झाल्या होत्या आणि त्यात लिपिक आणि जे ग्रामसेवक होते त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई झाली. असं असताना ह्या अगदी वरच्या सर्वोच्च कोर्टात जाऊन त्यांच्या अँटिसिपेटरी बेल आणतात अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे. असं की त्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक कॉन्स्टिट्युशनल निर्णय माझ्याकडून झाला हे मान्य करतो मी. आता त्याच्यानंतर ते न्यायालयात प्रक्रिया गेली, आता ते सबज्युडिस मॅटर झालं आहे त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. परंतु शेवटी यामध्ये तो प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो निर्णय आपण मान्य करायचा.